विकृती कोणत्या थराला जाऊ शकते हे त्या प्रकरणातून आपण पाहिलं। आणि आता कॅप्टन खरात फाईल्सने महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली। या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत आणि हे सगळं पाहिल्यावर असं वाटतंय की कुठे चाललोय आपण। म्हणजे एकीकडे आपण विज्ञानात प्रगती करतोय आणि दुसरीकडे अंधश्रद्धा वासना याच्या गर्ते आपला समाज रुतत चाललाय। मध्यंतरी बॉबी देओलची आश्रम ही वेबसिरीज आली होती, अनेकांना ती आठवत असेल, अनेकांनी पाहिली असेल। त्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा वासना याच्या खेळात सामान्य जनता कशी भरडली जाते आणि राजकारणी लोक अशा भोंदूबाबांच्या भक्तांचा मतपेढी म्हणून कसा वापर करतात हे त्यातून सगळं दाखवलं होतं। याआधी सुद्धा भोंदूबाबांची अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत। खरात प्रकरण हे काही पहिलंच नाहीये, पण तरीही आपला समाज काही शहाणा होत नाही। त्याच चुका करायला आपल्याला फार आवडतं। या प्रकरणात सगळ्यात भयंकर वाटणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे शिकलेल्या, सुशिक्षित आणि सर्व स्तरातील महिलांनी खरातच्या विकृती समोर केलेलं समर्पण। सत्य, श्रद्धा, अंधश्रद्धा, विकृती यातला साधा फरक सुद्धा आपल्याला कळू नये। अहो, किती खेदाची गोष्ट आहे ही। म्हणजे ते म्हणतात ना, शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो पण सुसंस्कृत नाही। ते अगदी खरंय। म्हणजे रुपाली चाकणकर यांचं या प्रकरणातलं वागणं हे निषेध करण्यासारखंच आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर असलेली व्यक्ती अशा प्रकारे जर अंधश्रद्धा वासना याला खतपाणी घालत असेल तर एकूणच अवघड आहे। पण राजकारणी लोकांचा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूया। भूत, वर्तमान, भविष्य जाणत असल्याचा दावा करणारा हा अशोक खरात, त्याला कॅप्टन सुद्धा म्हणणार नाही आणि अहो जाहो असं सुद्धा करणार नाही, कारण एवढा मान द्यावा तेवढी त्याची लायकी नाहीये। धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता, महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता, त्यांना लुबाडत होता। मी कृष्ण तू राधा असं काहीतरी सांगून माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर तुझा नवरा मरेल। बरकत येण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी महिलांना त्याच्याकडून योनी शुद्ध करून घ्यायला लावायचा, स्वतःची लघवी त्यांना प्यायला लावायचा। अशा अत्यंत विकृत, घाणेरड्या, संतापजनक कृत्य त्यांनी त्या महिलांकडून करून घेतलेली होती। एक चिंचोका 10,000 ते लाखो रुपयांना विकायचा। इतकंच नाही तर तुर्की मध हा अतिशय दुर्मिळ, शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना तो लाखो रुपयांना विकायचा। 1 किलो मधासाठी जवळजवळ 9 लाख रुपये तो उकळायचा। आता त्याच्याकडून अशा पद्धतीने हे मध खरेदी करणाऱ्या लोकांची मानसिकता सुद्धा आपल्या समोर येते। महिलांच्या डोक्यावर तांब्या ठेवून भोंदूबाबा हा त्यांच्या कानाशी मंत्र पुटपुटल्याचं नाटक करायचा। त्याआधी महिलांना पेढा आणि कडू खारट चवीचं पाणी त्यांना प्यायला द्यायचा, ज्यामुळे महिलांना नशा यायची, वशीकरण करायचा आणि त्या नशेच्याच धुंदीत त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा। याचा माज अजूनही उतरलेला नाहीये। त्याच्यावर ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांना तो असं बोलला की तुमच्यावर कोप होईल। आता भविष्य जाणत असलेला हा बाप, त्याचं पुढचं भविष्य काय आहे हे सुद्धा त्याला कळू नये। खरात तुझ्या पापाचा घडा आता भरलाय। या खरात प्रकरणावरून अधिवेशनात सुद्धा चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। अनेक राजकारणी याच्या संपर्कात असल्यामुळे आणि अनेकांचे त्याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले। भोंदूबाबा प्रकरणात कोणालाही क्लीन चिट देणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। विरोधी पक्षाच्या वतीनं जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे, तथाकथित काय तांत्रिक मांत्रिक बाबा जे काय असतील, भोंदूबाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात ते काढणं चाललंय। आता जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे। या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून, दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येत आहे। या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की
या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती, पण त्या समोर याला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की या संदर्भात कारवाई जरी आत्ता झाली तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला 10/3 दुसऱ्या जिल्ह्यातनं आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा LOC देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पडता येऊ नये. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो. आणि म्हणजे दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की हा आपल्या कोणाहीकरता राजकारणाचा प्रश्न नाही आहे, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत ते करणं हेच त्यांचं इति कर्तव्य आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता येणाऱ्या काळात त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. पण पैशासाठी मालमत्तेसाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हा खरात. त्याच्या मालमत्तेचा पाढा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलाय. जरा ऐका. इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आली आहे व ती खालीलप्रमाणे आहे. मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे. मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस. पाथर्डी गाव गवळणे गाव तालुका जिल्हा नाशिक इथे 10 एकर जमीन. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक इथे 6 एकर जमीन. शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे. काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट. ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट. आळगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट. पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट. कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला. शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन. स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने. पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक. एकूण बँक खाते 5. ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40 कोटी 87 लाख रुपयाचे बाजार मूल्य. आरोपीकडे कौशल्याने विचारपूस करून वरील माहिती प्राप्त केली. तसेच त्याचे CA कोण आहेत, त्याने कोणत्या देशात प्रवास केला याची माहिती प्राप्त केली. ती खालीलप्रमाणे आहे. CA प्रकाश पादे नाशिक. CA किरण कटारिया नाशिक. परदेश प्रवास अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया. आरोपी व आरोपीचे नातेवाईक यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी IGR यांना पत्र पाठवण्यात आले असून ती प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपी अशा खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते, त्याबाबत तपास करत आहोत. अशोक खरात सारखी लोक ही समाजाला लागलेली कीड आहे. पण शिकलेली माणसं अशा विकृत माणसांकडे कशी काय जातात हा जरा संशोधनाचाच विषय आहे. नाशिक ही धर्मभूमी आहे. विविध पूजापाठ करण्यासाठी देशभरातून लोक नाशिकमध्ये येतात. पण अशा लोकांमुळे गैरसमज पसरतात आणि जी माणसं खरंच चांगली असतात त्यांच्याविषयी मनात शंका निर्माण होते. आता या प्रकरणामुळे
हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या बिनकामाच्या लोकांना हिंदू धर्मावर बोलण्यासाठी आयतं कोलीतच मिळालंय. जणू काही संपूर्ण हिंदू समाज या अशोक खरातला आपला गुरु मानत होता की काय अशा आविर्भावात हिंदू धर्माची निंदा करण्यात येते. सोशल मीडियावर अशा पोस्टचा पाऊसच पडतोय. अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, पूजापाठ याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. कोणत्याही एका व्यक्तीमुळे कोणतेही शास्त्र किंवा धर्म हा चुकीचा किंवा वाईट ठरत नाही. अध्यात्म समजून घेताना आपला एक जन्म सुद्धा अपुरा पडेल. पण कोणत्या गोष्टीच्या किती आहारी जायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. कोणाचा देवावर विश्वास असतो, कोणाचा नसतो, पण म्हणून तुम्ही हिंदू धर्मातील शास्त्रांना चुकीचं ठरवाल असं होत नाही ना. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला बारीक फरक आपल्याला समजला पाहिजे. ही अशी ढोंगी विकृत माणसं देवाचा आधार घेऊन शोषण करतात, धर्माच्या नावावर लोकांना लुबाडतात. त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांमुळे त्यांचं प्रस्थ वाढतं. इथे चूक त्यांच्या एकट्यांची नसते, तर त्यांच्याकडे जाणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची असते. आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि पचतो, ही चूक आपली, शास्त्राची किंवा धर्माची नाही. असे अनेक अशोक खरात आज खोटा बुरखा घेऊन समाजात वावरतायत, पण त्यांना ओळखता आलं पाहिजे. श्रद्धा ही डोळस असली पाहिजे. अडचणी किंवा संकट कोणाच्या आयुष्यात नसतात, पण म्हणून तुम्ही ती दूर करण्यासाठी लाखोंचा खडा घेणार, लाखोंचा चिंचोका घेणार, मंतरलेलं पाणी पिणार. अशाने अडचणी दूर होतात का? लाखोंचा चिंचोका घेण्यासाठी इतकी वर्ष मेहनत करून आपण पैसा कमवतो का? आणि तो लाखोंचा चिंचोका घेऊन आपल्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होणार आहेत का? असं असतं तर मग आज कोणीच दुःखी नसता, कोणाच्याच आयुष्यात आज अडचणी नसत्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवरचा विश्वास, जिद्द, मेहनत करण्याची तयारी, संयम आणि देवावरची श्रद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात मेहनत नकोय, संयम नकोय, पण या भोंदूबाबांकडचे लाखोंचे चिंचोके खडे आपल्याला चालतात. आपल्यामुळेच ना त्या ढोंगी आणि भोंदू लोकांचा बिझनेस हा जोरात चाललाय. अनेक राजकारणी लोक त्यांच्याकडे जातात, म्हणून आपणही त्यांच्याकडे जायचं का? म्हणजे कधीपासून राजकारणी लोकांना आपण आपला आदर्श मानायला लागलोय? स्वतःच्या अंगलट आल्यानंतर पोलीस, कायदा, सरकार, मंत्री यांना दोष द्यायचा. त्यांना दोष देण्यापेक्षा आपल्या मूर्खपणाला जरा दोष द्या. ढोंगी लोकांची नियत खराब असतेच, पण शिकलेल्या समाजाची बुद्धी नीती भ्रष्ट झालीये का असा प्रश्न निर्माण होतो. आपल्या डोळ्यांवर अंधश्रद्धेची जी जळमट साचली आहे ना, ती जरा दूर करा. म्हणजे हिंदू धर्माचं, श्रद्धेचं निर्मळ रूप आपल्याला समजून घेता येईल. असो, आजच्या भागात इथेच थांबते. या प्रकरणातले अपडेट सुद्धा आपल्या समोर येतातच आहे, आणि ते जसजसे समोर येतील तसतसे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच. आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा आपल्याला चर्चा करायचीच आहे. पण आजच्या भागात इथेच थांबते, आणि असेच वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी साप्ताहिक विवेकच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.